तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं लाडका स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे धुलीवंदन आणि आज पप्पांनी सकाळ सकाळी एक काम लावलेलं आहे. ऑर्डर टाकायची एक जणांची, म्हणजे आपल्या इथले दिननानांची ऑर्डर आहे औषधाची. मग तीच मी आणि मामा घेऊन चाललो आपली जडेमार इकडं ऑर्डर टाकण्यासाठी. तर चला जाऊन येऊ. तर तिथून जाऊन आल्यानंतर लगेच आलो मग चिकनच्या दुकानात, कारण की आज आमच्या इकडं सगळे चिकन वगैरे मटण वगैरे दारू बिरू पेतात. ते आपला काय विषय नाही दारूचा बिरूचा, पण आपला चिकनचा विषय. म्हणलं बघितलं मग 3-4 किलो चिकन. 3-4 किलो का तर खाली 1 किलो द्यायचं होतं आणि वरती 3 किलो ठेवायचं होतं, कारण की पप्पांचं एक वेगळंच नियोजन होतं सुक्याचं वगैरे. घरी आल्यानंतर चिकन वगैरे दिलं, तासावर बघितलं तर सुक्कं तर झालं. मग इथं बाहेर येऊन बघितलं तर भाजी पण झालती. भाजी बघा कसं तरी आलं, यावंच लागते. मग इथं बघितलं तर सुक्कं पण झालं आणि 1 किलो ठेवलं आहे ते बिर्याणीसाठी. मस्तपैकी म्हणलं आज काय दाबून आणू, माझ्या पण तोंडात पाणी सुटलेलं. मग तसंच आलो बाहेर आलो, म्हणलं काय विशेष काय चाललं आहे का नाही बाहेर बघावं. तिकडं मामी आणि हे होते पप्पा होते आपले, आणि त्या गोल्याला चारत होते. तर गोल्या बघा कसा तोंड करतो. त्यानंतर झाली रंगपंचमी चालू. म्हणजे आज रंगपंचमी खेळत नाहीत आमच्या इथं, पण ही बारकी पोरं जरा येड्यावानी करतात म्हणून सगळ्यांनी भिजवलं. मामा वगैरे सगळे भिजलेली, मीच भिजवलेलं मामांना. तेवढ्यात करण्या पण आलता आणि विकण्या पण आलता जरा उशिरा. आणि ही रंगपंचमी चाललेली की तब्बल 5-6 वाजता मग करण्याला पण भिजवलं मामांनी आणि दिदीने. मग काय त्याला काय असतं. परत बाहेर आल्यानंतर बघितलं तर दिदी काय ते आणायला चाललेली तिकडे करण्याला भरवण्यासाठी. तर हे बघा दिदी पण कसली भरली, कशी नाचती येड्यावानी आणि चंपाळून चुपळून. मग दिदीने काय केलं, तव्याचं जे काळं असतं ते लावलं करण्याच्या डोळ्या आणि शर्टाला. मग काय करण भाऊला आला करण भाऊ कसला दिसतोय बघा, काळा कुंदरा. मग करण भाऊ पण गेला मस्तपैकी तिथं तव्याचं काळं लावायला. करण्याने पण घेतलं काळं हाताला. म्हणलं मी पण भरवणार माझ्यासोबत नाही सभी हो गे. मग काय करण्याने पण घेतलं हाताला चोळलं आणि तसंच मग तिकडे गेला बाथरूमपाशी. आणखी सगळे आतमध्ये होते, मामा मामी दिदी आंघोळ करत होते, म्हणजे भिजलेले ते कलर वगैरे धुत होते बाथरूममध्ये. तर करण्या गेला जरा चान्स बघत होता इथं तिथं. तर तो बघा तेवढ्यात तर दिदी हमला अटॅक वार डायरेक्ट. मग काय दिदी पण मस्तपैकी हमला वगैरे केला तिने. दिदीने पण भरवाभरवी चाललेली इथे पण. मग आला करण्या पण बाहेर. म्हटलं जाऊ द्या करण्या ये बाहेर. मग काय नाही आंघोळ वगैरे केली, आवरलो. तर बनेलचा बघा चट्टा कसा झाला, बाकीचा कलर आणि जेवढाही जितक्यावर बनेल होतं ना तेवढंच हे झालं आहे, पांढरं पडलं आहे. तर म्हणलं दही गोळा पण खाल्लेला. पण परत आलो खालच्या घरी. म्हणलं वरच्या घरी सगळी रंगपंचमी वगैरे झाली, कोण भरवाय जर आलं तर घावाय नको. आपलं आलो खालच्या घरी, एकटाच होतो घरी. आणि काही बारक्याची डुलकी ठेवलेली, डुलकी जरा तालबिल बघितलं कसं काय विषय आहे. म्हणलं आता इथंच थांबावं, संध्याकाळ झालं की डायरेक्ट घरी जावं. मग झालं ते संध्याकाळ. परत सुन्नानाची वाट बघत होतो, कुठं ते जायचं होतं त्यांनी बोलावलेलं. मग म्हणलं आता वाट बघावी त्यांची. तर थांबलेलो आपलं घरी, कोण येतं नाही येत म्हणलं. म्हणतो आता ही व्लॉग करतो इथे सेंड. भेटूया अशा नव्या व्लॉगमध्ये.